टोटल माझ्या बहिणी 2,30,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा. किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा. करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार. लाडक्या बहिणींना आजचा दिवस खूप महत्त्वाचा. अखेर पैसे वाटपाचा मुहूर्त सरकारला सापडला. 3 योजनेचे पैसे सोबतच सर्व बहिणींना आता 10वा आणि 11वा हप्ता वाटप. 4,200 रुपये आज वाटप सुरू झाले. आदिती तटकरे यांची माहिती. तर आज अचानक 3 नवीन नियम जारी. या नियमामध्ये बसत असाल तरच लवकर पैसे, अन्यथा एप्रिल मेचा हप्ता नाही. सर्वांनाच ही काम करण्याची राज्य सरकारने दिले तातडीचे आदेश. तर आता जिल्ह्यांची नावे देखील जाहीर. 3 याद्या देखील आता आल्या असून यामध्ये आता 9 जिल्हे आता पात्र ठरले असून पहिला टप्पा 9 जिल्हे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार हप्त्याची रक्कम. सोबतच आता आधार कार्ड असेल तर 3,000 रुपयांचा देखील मिळणारा लाभ. तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते 9 जिल्हे आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या 13 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती 10व्या आणि 11व्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे. सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर आता अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथजी शिंदे त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. लाडक्या बहिणींना आजचा दिवस खूप महत्त्वाचा. अखेर पैसे वाटपाचा मुहूर्त सरकारला सापडला. 3 योजनेचे पैसे सोबतच आता सर्व बहिणींना 10वा आणि 11वा हप्ता मिळणार आहे. एकूण 4,200 रुपयांची रक्कम आता खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. मात्र आज अचानक आता 3 नवीन नियम जारी करण्यामध्ये आले आहेत. या नियमामध्ये बसत असाल तरच आता लवकर पैसे मिळणार आहेत, अन्यथा एप्रिल आणि मेचा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही. आता एप्रिल आणि मेच्या हप्त्याकरिता तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे. आता हे कोणते काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल आणि मे म्हणजेच की एकूण 4,200 रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता जिल्ह्यांची नावे जाहीर झाली आहेत. 3 याद्या देखील आता आल्या. यामध्ये आता 9 जिल्हे हे आता पात्र ठरले असून पहिला टप्पा आता 9 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये 9 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एकूण 4,200 रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. एप्रिल आणि मे म्हणजेच की एकूण आता 10व्या आणि 11व्या हप्त्याची रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये 9 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर झाली आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये महिलांची म्हणजेच की आता कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजेच की आता आधार कार्ड जर असेल तर एकूण 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आता आधार कार्डवर 3,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता काही महिला मागील हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या. अशा महिलांना आता एकूण 3,000 रुपयांची रक्कम ही देण्यामध्ये येणार असल्याचा राज्य सरकारचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना देखील आता दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता 10वा आणि 11वा हप्ता जर लवकर पाहिजे असेल तर त्यासाठी देखील एक महत्त्वाचे काम तुम्हाला करणे गरजेचे आहे. आता कोणते काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती 10व्या आणि 11व्या हप्त्याची रक्कम म्हणजेच की कोण 4,200 रुपयांची रक्कम ही लवकर जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे काम करणे गरजेचे असणार आहे. आता हे 2 काम म्हणजेच की तुम्हाला आता KYC करणे देखील गरजेचे असणार आहे आणि आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे गरजेचे असणार आहे. हे 2 काम केल्यानंतर तुम्हाला आता 10व्या आणि 11व्या हप्त्याचा लाभ हा लवकर मिळणार आहे. म्हणजेच की आता एप्रिल आणि मे हप्त्याचा लाभ तुम्हाला लवकर जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 कामे करणे गरजेचे असणार आहे. ते 2 कामे म्हणजे तुम्हाला आता आधार कार्डची KYC आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे महत्त्वाचे असणार आहे. हे 2 काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही लवकर जमा करण्यामध्ये येणार आहे. तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 9 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेचे जिल्हा नियम मंजूर यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे. आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात. तर आता पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जिल्हा आहे बीड.
आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता लवकरात लवकर हप्त्याची रक्कम ही महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता या देखील जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी महिलांना साडीचे देखील मोफत वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये आता बीड जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओला आता दुसरा जो जिल्हा आहे तो आहे भंडारा। आता भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील महिलांना साडीचे देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये आता या जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहेत। आता गॅस सिलेंडर योजनेसाठी कोणते महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सध्या जर आता भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील 10वा आणि 11वा हप्ता लवकरच मिळणार आहे। एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याची रक्कम आता लवकरच या देखील जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे बुलढाणा। आता बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील महिलांना दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी आता लवकरात लवकर महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। मात्र या ठिकाणी महिलांना KYC करण्याचे आव्हान केले जात आहे। KYC केली तरच महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आधार कार्ड देखील आता बँक खात्याशी संलग्न करून घेणे महत्त्वाचे असणार आहे। हे दोन कामे केल्यानंतर आता भंडारा देखील तसेच बुलढाणा देखील जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे चंद्रपूर। आता चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। मात्र महिलांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे, कारण की KYC केले तरच महिलांना हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे नागपूर। नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर महिलांना तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात। सध्या जर पाहायला गेलं तर आता नागपूर जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी आता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये तसेच मोफत साडीचे देखील आता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे नांदेड। आता नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता महिलांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे। KYC केले तरच पात्र महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा जो पात्र जिल्हा आहे तो आहे नंदुरबार। नंदुरबार जर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता नाशिक जिल्ह्यातील महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे। आता या ठिकाणी मोफत साडीचे देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता मोफत साडी म्हणजे आता अनेक महिलांना प्रश्न पडला असेल की मोफत साडीचे का वाटप करण्यामध्ये येणार आहे। तर आता डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्त आता राज्यातील काही पात्र महिलांना मोफत साडीचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता पुढील देखील जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये म्हणजेच की आता नोंदणी करणे आवश्यक असणार आहे। यासाठी तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रांसोबत अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे, जेणेकरून गॅस सिलेंडर योजनेच्या एकूण 830 रुपयांचा तुम्हाला लाभ मिळेल। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।